कुपवाड शहरातील अहिल्यानगर ते माधवनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सकाळी डंपर भरधाव वेगात चालवून बालकास जोरदार धडक दिली। या धडकेत डंपरचे चाक अंगावर गेल्याने बालक जागीच ठार झाला। 2 वर्षीय मनोज ओंकार ऐवळे असं मयत बालकाचे नाव आहे। घटनास्थळावरून डंपर चालकाने पलायन केले। संतप्त जमावाने डंपरची तोडफोड केली। याबाबत नातेवाईक अशोक लालू ऐवळे यांनी फिर्याद दिली आहे। या घटनेची नोंद कुपवाडमध्ये झाली आहे। पोलिसांनी डंपर चालकाचा तात्काळ शोध घेत त्याला ताब्यात घेतलं। डंपर चालक मोहन तायप्पा गुजले याच्या विरुद्ध कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरातील अहिल्यानगर ते माधवनगर रस्त्यावर शनिवारी सकाळी डंपरवरील चालकाने डंपर भरधाव वेगात चालवून 2 वर्षीय बालकास जोरदार धडक दिली। या धडकेत डंपरचे पुढील डाव्या बाजूचा चाक बालकाच्या अंगावरून गेल्याने बालक जागीच ठार झालाय। अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केलं। संतप्त जमावाने डंपरची तोडफोड केली। या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। घटनेचा पंचनामा करून पलायन केलेल्या डंपर चालकाचा शोध घेत काही तासातच त्याला ताब्यात घेतलं। त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास पोलीस करत आहेत।